श्री स्वामी समर्थ. मला खूप सारे ब्लाऊज कटिंग करायचे होते. एकावर एक मी 5 ब्लाऊज कटिंग केले आणि त्याच्या आधी ना 3 ब्लाऊज कटिंग केलेले होते. ब्लाऊज पण कटिंग करून झाले होते आणि मी ना आदल्या दिवशी जे ब्लाऊज शिवले होते ते पण तुम्हाला दाखवते बघा. 4 ब्लाऊज शिवून झालेले होते. त्याच्यातला एक बाकी आहे, तो पण शिवायचा आहे आणि सर्व काम दुकानातलं आवरून घेतलं. बघा किती सारा पसारा होता आणि ब्लाऊज काही संपतच नाही. एक गेला का एक येतच राहतो. सर्व आवरून आम्हाला आज जायचं होतं बाहेर. कुठं जायचं होतं ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल. पहिले दुकान आवरून घेतलं आणि मला ना आदल्या दिवशीचे ना कपडे धुवायचे बाकी राहिलेले होते. आदल्या दिवशीचे पण आजचे पण लाईट नसल्यामुळे ना पाणी पण नव्हतं, त्याच्यामुळे ना मी संध्याकाळी 5 वाजता कपडे धुवून घेतले. कपडे राहिले का असं वाटतं आपले खूप सारं काम बाकी राहिलेले आहे. बघा स्वामी किती छान गाडीसोबत खेळू राहिला. वंशनी गाडी आणली होती ना, त्याला घाबरवत होता पण तो काही घाबरत नाही. तो अजून मस्ती करत होता गाडीसोबत. घरात लहान मुलं असले ना तर वातावरण पण एकदम प्रसन्न राहतं, कारण की किती टेन्शन असो, किती त्रास, किती म्हणजे कामाचा लोड आलेला असला ना तरी घरात आलं ना लहान बाळाला बघितलं तर आपल्याला एकदम मन प्रसन्न होऊन जातो. आता मी चालली होती नाशिकला आहे ना, भैया आणि भाभी चालली होती त्यांच्याकडे. त्यांना म्हणजे त्यांच्या घराजवळच कस्टमर पण आहे दुधाचे, त्यांना पण तूप द्यायचं होतं म्हणून तूप पण घेऊन चाललेलो होतो. हे नातं रक्ताचं नाही आमचं, पण प्रेमाचं आहे आणि आम्ही जाणार आहे तर ते आतुरतेने आमची वाट बघत होते. जायच्या टायमाच्या वेळेस किती त्यांनी फोन केले, कधी येणार आहे, कधी येणार आहे, आणि पोरं पण असं जीव ओवाळून टाकतात आमच्यावर. आणि त्यांच्याकडे गेलो ना असं कधी वाटत नाही का आम्ही परक्या ठिकाणी आलेलो आहे. एकदम असं वाटतं का आम्ही आमच्याच जवळच्या माणसांका आलेलो आहे. खूप छान आहे. आणि हे बघा त्यांचं घर. आणि एक दिवस आहे ना मी त्यांचं होम टूर पण दिली. ते ना खरं तर वाडीवाऱ्याला राहायचे, पण ते ना तिकडून येतं इकडं नाशिकला पोरांच्या शिक्षणासाठी आलेले होते. आणि ना आम्ही व्हिडिओ पण बघत होतो आणि पूजेची ड्रॉइंग पण खूप छान छान एकच व्हिडिओ आला त्याच्यामध्ये. नाही बा, त्यांनी ना डाळ बाटी केलेली होती आमच्यासाठी स्पेशल, कारण की डाळ बाटी ना आम्ही त्यांच्या इथं गेलो का तेव्हाच आम्ही खातो. मला किती टाईम त्यांनी शिकवली पण मी कधी लक्षच तिकडे दिलं नाही. बघा भाभी आणि स्वामीनं खूप छान खेळत होते, पण स्वामी त्यांच्याकडे जातच नाही म्हणून आता ना छान एकदम मस्त लपाछपी त्याचं चाललं होतं. रमला पण होता. श्री स्वामी समर्थ.